तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ऑनलाईन क्लासमध्ये. इयत्ता 7वीचं चॅप्टर नंबर 16 सेमी इंग्लिशचं नॅचरल रिसोर्स याबद्दल आपण मागच्या 2 भागापासून माहिती जी आहे ती बघत आहोत. आजचं आपलं प्रकरण राहणार आहे, आजचा भाग राहणार आहे 3रा. बघा, आतापर्यंत आपण नॅचरल रिसोर्स कशाला म्हणायचं, त्यानंतर मिनरल्स आणि ओअर्स पाहिले आणि इम्पॉर्टंट मिनरल्स आणि ओअरची सुद्धा माहिती घेतली. आज आपला जो फोकस राहील या चॅप्टरमधला तो राहणार आहे फ्युएल्सवर. फ्युएलला मराठीमध्ये म्हणतात इंधन. आणि हे इंधन कशाला म्हणायचं, काय म्हणायचं याची थोडीफार कल्पना आपल्याला आताच्या ज्या मागच्या इयत्ता आपल्या झाल्या त्याच्यामध्ये झालेली आहे. आपण थोडीशी त्याची रिव्हिजन घेऊ आणि ही रिव्हिजन करण्यासाठी तुमच्या पुस्तकाचं जे हे पान आहे, या पानावर पान नंबर 106 पेज नंबर 106 हे पुस्तक पहा, पुस्तकातलं पान नंबर, आणि या ठिकाणी फ्युएल्स लिहिलेलं आहे. आणि या फ्युएल्समध्ये 2 प्रश्न इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे व्हॉट इज मीन्ड बाय फ्युएल्स, आणि सेकंड आहे विच नॅचरल रिसोर्सेस डू वी यूज ॲज फ्युएल्स. कोणते नैसर्गिक जे साधने आहेत त्यांचा आपण फ्युएल म्हणून वापर करतो. नॅचरली या 2 प्रश्नांचे उत्तर आता मी देणार. त्या प्रश्नांचा, त्याच्या उत्तरांचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे आणि नोटबुकमध्ये तो लिहायचा सुद्धा आहे. चला, प्रश्नांची उत्तर आपण घेऊया. पहिला प्रश्न आपला होता व्हॉट इज मीन्ड बाय फ्युएल. फ्युएल म्हणजे नेमकं काय. फ्युएलला जर डिफाईन करायचं जर असेल मला, तर मी या येणाऱ्या व्याख्यामध्ये त्याचं डिफाईन करेन. द सबस्टन्स विच आर यूज्ड फॉर जनरेटिंग एनर्जी आर कॉल्ड फ्युएल. असे पदार्थ की ज्यांच्यापासून एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, त्यांना आपण फ्युएल असं म्हणतो. तुम्हाला आठवत असेल की आपण मिनरल्स आणि ओरच्या अंतर्गत जे 3 टाईप, मेटल्स, नॉन मेटल्स आणि एक एनर्जी जे आहेत ते आपण बघितला होता तक्तात. त्याचा याच्यामध्ये संदर्भामध्ये याचा विचार केला जातो. मग प्रश्न आणि त्याचं उत्तर तुमच्या समोर आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि नोटबुकमध्ये लिहायचं. फ्युएल, व्हॉट इज मीन बाय फ्युएल. डेफिनेशन एकदम सिंपल. द सबस्टन्स विच आर यूज्ड फॉर जनरेटिंग एनर्जी आर कॉल्ड फ्युएल. असे पदार्थ ज्यांचा वापर आपण ऊर्जा मिळवण्यासाठी करतो त्यांना आपण फ्युएल असं म्हणतो. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे आणि प्रश्न त्याचं उत्तर लिहून घ्यायचं आहे. दुसरा प्रश्न आपला होता विच नॅचरल रिसोर्सेस डू वी यूज ॲज फ्युएल. कोणकोणते नॅचरल रिसोर्स आहे की ज्यांचा वापर आपण फ्युएल म्हणून करतो, ज्यांचा वापर आपण फ्युएल म्हणून करतो, कोणते नॅचरल रिसोर्स आहे. आता याची एक मी यादीच तुमच्या समोर ठेवणार आहे. ती यादी पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढणे आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेणे. We use the following natural resources as fuels. Number 1, coal. Number 2, petroleum. Number 4, LPG, liquefied petroleum gas. येणाऱ्या भागामध्ये याचा सुद्धा आपल्याला डीप अभ्यास आहे. सध्या मी याच्यावर बोलणार नाही, फक्त नाव म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. पहिलं बघितलं आपण कोल, दुसरं बघितलं आपण पेट्रोलियम, तिसरं बघितलं LPG, चौथा आहे डिझेल, केरोसिन, टार म्हणजे डांबर, पेट्रोलियम तुम्हाला माहिती आहे पेट्रोलियम किंवा पेट्रोल. हे 6 जे आहे यांचा वापर आपण करतो. नॅचरल रिसोर्स आहे ते कोल, पेट्रोलियम, LPG, डिझेल, केरोसिन आणि टार. लक्षामध्ये तुमच्या आलं असेल. स्क्रीनशॉट घेऊन या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. याच्यावरून तुम्हाला फ्युएल काय आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल. आता परत तुम्हाला मी सांगणार आहे व्हेरियस सबस्टन्स आर यूज इन अ डे टू डे लाईफ फॉर जनरेटिंग एनर्जी. These substances are called fuels.
फ्युएल्स आर फाउंड इन सॉलिड लिक्विड ऑर गॅसियस स्टेट. आता ज्यांचा वापर आपण एनर्जी मिळवण्यासाठी करतो त्याला आपण फ्युएल म्हणतो. आणि ह्या फ्युएलमध्ये कोणकोणते फॉर्म आपण यूज करतो, तर तिन्ही मॅटरचे जे फॉर्म आहे याच्यामध्ये यूज केल्या जातात. सॉलिडही, लिक्विडही, गॅसियस, हे तिन्ही फॉर्म जे आहे आपण यूज करतो. आता तुम्हाला मी 6ची यादी मागच्याच वेळेस दाखवली होती. याच्या याच्या स्टेट ज्या आहेत आपण बघू, म्हणजे तुमच्या कल्पना येऊन जाईल. तशी तुम्हाला कल्पना आली असेलच, पण परत एकदा मी रिव्हिजन देतो. परत ते 6 तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला त्याच्या स्टेट दाखवतो. म्हणजे तुमचा मुद्दा जो आहे तो लक्षात येईल. बघा, ही ती यादी होती. याच्यामधला कोल होता. कोल म्हणजे कोळसा. कोळसा कोण्या स्टेटमध्ये आहे? सॉलिडमध्ये. त्यानंतर पेट्रोलियम, पेट्रोल हे कशामध्ये आहेत? हे लिक्विड स्वरूपामध्ये येते. LPG, लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस, कोण्या स्वरूपामध्ये असेल? नो डाऊट गॅस. डिझेल, लिक्विड स्वरूपामध्ये. केरोसिनची स्टेट कोणती होईल? लिक्विड. आणि टार म्हणजेच डांबर हे व्हिस्कस आहे. आता ही पण एक स्टेट आहे व्हिस्कसची. समजा त्याच्यामध्ये सेमी सॉलिड, म्हणजे जे सॉलिडही नाही आणि लिक्विडही नाही, पूर्णपणे असं चिकटसा पदार्थ आहे तो. त्याला म्हणतो आपण टार म्हणजे व्हिस्कस. 6 प्रकारचं तुमचं फक्त लक्षात ठेवायचं आहे. कोल सॉलिड होतं, पेट्रोलियम लिक्विड होतं, LPG गॅस, डिझेल लिक्विड, केरोसिन लिक्विड, टार, व्हिस्कस. आशा करतो की तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. मी पुढच्या मुद्द्यावर आता जाणार. कोल म्हणजे कोळसा. आता याची आपण प्रत्येकाचीच माहिती घेणार आहे. त्याच्यामधलं पहिलं आपण पाहणार आहे कोल. आता कोलची इन्फॉर्मेशन आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 106 आणि 107, 106 अँड 107 वर दिलेली आहे. दोन्ही पानं तुमच्यासमोर समोरासमोर आहे. ही जी एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी तुमच्यासमोर सोप्या स्वरूपामध्ये मांडणार, ज्याचा तुम्हाला काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचा आणि कोलच्या अंतर्गत ती गोष्ट लिहायची आहे. एवढा सगळा पॅराग्राफ जर आपण पाहिला तर आपल्याला समजणार नाही, म्हणून मी छोट्या मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर ते आता मांडणार. चला, कोल म्हणजे काय ते आता आपण पाहू. आता याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ कोल दिलेलं आहे. काय या आकृतीमध्ये दिलेलं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही वनस्पती किंवा झाडं वगैरे दिसत असतील. त्यानंतर टाईम दिलेला आहे, प्रेशर दिलेलं आहे आणि हीट दिलेलं आहे आणि रूपांतरण दिलेलं आहे त्याचं शेवटच्या काळ्या कोळशामध्ये. बरोबर आहे. काय आहे ते आपण फॉर्मेशन ऑफ कोल अंतर्गत बघणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे कोलमधला फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला हेडिंगवर लिहायचं आहे कोल, त्यातलं 1 नंबर लिहायचं फॉर्मेशन. कोळसा कसा बनतो या आकृतीवर आधारित तो आहे. पहिला मुद्दा याच्यामध्ये आहे, मिलियन्स ऑफ इयर्स अगो मेनी फॉरेस्ट गॉट बरीड अंडरग्राउंड ॲज अ रिझल्ट ऑफ अ सर्टन नॅचरल इव्हेंट्स. काही नैसर्गिक घडामोडी आल्या, भूकंप आले असतील, ज्वालामुखी म्हणा, ॲस्ट्रॉइडचं कोसळणं म्हणा. याच्यामध्ये काय होते की करोडो वर्षांपूर्वी जमिनीखाली वनस्पती ज्या आहेत त्या गाळल्या गेल्या. लेयर्स ऑफ द सॉइल केप्ट ऑन गेटिंग डिपॉझिटेड ओव्हर देम. त्यांच्यावर माती वरून साचत गेली, ते खाली गाडल्या गेले. त्याच्यावर लेयरचे लेयर जे आहे ते दुसऱ्या याचे जे आहे ते मातीचे जमत गेले. द व्हेरी हाय प्रेशर फ्रॉम अभाव अँड द हीट फ्रॉम द अर्थ्स इंटेरियर रिझल्टेड इन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बरीड प्लांट्स इंटू फ्युएल. आता याच्यामुळे काय झालं की जमिनीचं वरून येणारं मोठं प्रेशर आणि खालची जमिनीच्या आतमध्ये असलेली जमिनीची हीट जी आहे, या वरून प्रेशर खालून हीट, याच्यामुळे याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं या वनस्पती आणि प्राण्यांचं. आणि याच्यापासून काय बनलं? फ्युएल म्हणजेच कोल जो आहे तो याच्यापासून बनला. आता या गोष्टीला टाईम लागतो, त्याला प्रेशरमध्ये होतं, त्याच्यामध्ये त्याला हीट लागली जमिनीच्या आतमधली. म्हणून हे 3 फॅक्टर जे आहेत फॉर्मेशन ऑफ कोलमध्ये महत्त्वाचे आहे. खूप काळ लागला, खूप प्रेशर वरून आलं आणि जमिनीमधली हीट, या तिघांचं कॉम्बिनेशन हा कोळसा बनला. त्याच्या संदर्भात ही तुम्हाला आकृती जी आहे ती दिलेली आहे.
चौथा मुद्दा आहे, कोल इज द सेड टू बी अ फॉसिल फ्युएल ॲज इट वॉज फॉर्म फ्रॉम द रिमेन्स ऑफ द प्लांट इट इज फाउंड इन माइन्स. आता बघा, कोळशाला फॉसिल फ्युएलसुद्धा म्हटलं जाते, जीवाश्म इंधन. फॉसिल म्हणजे काय? जीवाश्म. म्हणजे हे जे होते हे जीवच होते ना, सजीव होते ना हे प्लांट, ते जमिनीखाली गाडले गेले, त्यामुळे याला म्हणतात फॉसिल फ्युएल. आणि माइन्समध्ये म्हणजेच कोळशाच्या खाणी असतात, त्या ठिकाणाहून कोळसा जो आहे तो सापडतो. फॉर्मेशन, कोलमध्ये फॉर्मेशन, त्याच्यामध्ये 4 मुद्दे तुम्हाला एकाखाली एक लिहायचे आहेत. आकृती नाही काढली तरी चालते. कोलमधला जो दुसरा सेकंड मेन पॉईंट आहे, जो या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे, त्याचं नाव आहे टाईप्स. या कोळशाचे सुद्धा प्रकार आहेत. सगळे कोळसे जे आहे ते एका टाईपमधले नाही आहे. प्रामुख्याने याच्यातला पहिला जो प्रकार येतो त्याला म्हणतात पीठ. कोळशाचा प्रकार आहे पीठ, हा कोळशाचा प्रकार आहे. नाव लक्षात ठेवायचं. टाईप्समध्ये लिहायचं ए पीठ, बी लिग्नाईट. या लिग्नाईटलाच ब्राऊन कोलसुद्धा म्हटल्या जाते. हा काळ्या रंगाचा नसतो, तपकिरी रंगाचा असतो. कोळसा जनरली हा तुम्ही काळ्या रंगाचा ऐकला असेल, पण हा कोळसा तपकिरी रंगाचा असतो. सी जो आहे तिसरा प्रकार आहे बिटमिनस कोल. हा कोलचा तिसरा प्रकार आहे बिटमिनस कोल. आणि चौथा जो प्रकार आहे डी येतो अँथ्रेसाइट कोल, हायेस्ट ग्रेड कोल. हा हायेस्ट ग्रेड म्हणजे कोळशाचा उच्च प्रतीचा कोळसा आपण त्याला म्हणू, ज्याच्यातून एनर्जी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. मग कोलचे टाईप्स किती झाले? 1 2 3 4. पीठ, लिग्नाईट, लिग्नाईटला आपण काय म्हटलं? ब्राऊन कोल. बिटुमिनस कोल, अँथ्रेसाइट जो हा हाय ग्रेडचा कोल आहे, कोळशाची सर्वात उच्च प्रती आहेत. टाईप्स अंतर्गत स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला हा पण मुद्दा तुमच्या नोटबुकमध्ये नोंदवायचा आहे. पहिलं आपण फॉर्मेशन बघितलं होतं, आता आपण टाईप्स पाहिले. आता आपण तिसरा प्रकार या पॅराग्राफमधला जो मेन आहे तो आहे युजेस. कोळशाचे उपयोग कुठं कुठं केल्या जातात. कोल इज अ स्टोर हाऊस ऑफ कार्बन. कार्बन म्हणजे हा एक नॅचरल एलिमेंट आहे, त्याचं स्टोर हाऊस आहे कार्बन. कार्बनचं स्टोर हाऊस आहे कोल. कोळशामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन जो आहे तो मिळतो. इट इज बर्न टू ऑब्टेन हीट एनर्जी. या कोळशाला जाळलं जाते आणि त्याच्यामधून हीट एनर्जी आपल्याला मिळते. इट इज यूज्ड ॲज अ फ्युएल. त्याचं इंधन म्हणून वापर केला जातो. कुठं इंधन म्हणून वापरतो बघू आपण. इन द थर्मल पॉवर प्लांट ॲज वेल ॲज टू रन बॉयलर्स अँड रेल्वे इंजिन्स. थर्मल पॉवर प्लांट जो आहे, या थर्मल पॉवर प्लांटमध्ये याचा कोळशाचा वापर केला. आपल्या गावाच्या जवळ म्हणजेच आपल्या शेगावच्या जवळ जो सर्वात जवळचा थर्मल पॉवर स्टेशन आहे तो आहे पारसला. तुम्ही जर कधी अकोल्याकडे गेले असाल तर तुम्हाला एक रेल्वेचा ट्रॅक जो आहे तो या पारसकडे या कोल प्लांटमध्ये पॉवर हाऊसमध्ये गेलेला दिसतो. कशासाठी जात असेल? त्या म्हणजे ज्या कोळशाच्या भरलेल्या ज्या रेल्वे आहेत त्या याच्यामध्ये जातात. त्या ठिकाणी त्याचं ज्वलन केल्या जाते, ब्रॉयलरवर पाणी गरम केले जाते आणि टर्बाईन फिरवल्या जातात. थर्मल पॉवर प्लांट जो आपल्या भागामध्ये पारसला आहे, इतरही ठिकाणी आहेत, फक्त आपल्या जवळचा आहे त्यामुळे मी तुम्हाला याची माहिती सांगितली. बॉयलर्स म्हणजे मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये जे पाणी गरम केल्या जाते, हे पाणी गरम करण्यासाठी सुद्धा कोळसाच वापरला जातो. अँड रेल्वे इंजिन. आता ज्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकलचे इंजिन नाही आहेत त्या ठिकाणी या कोळशावर चालणारे इंजिन जे आहे ते वापरल्या जातात. उदाहरणार्थ आजही तुम्ही जर काही भागामध्ये गेले तर भारतीय रेल्वेचे बराचसा मोठा भाग हा इलेक्ट्रिक झालेला आहे, पण काही भागामध्ये पहाडी भाग असल्यामुळे तिथं इलेक्ट्रिफिकेशन पॉसिबल नाही. यावेळेस आजही अशा ठिकाणी कोळशाचे इंजिन वापरल्या जातात. बी फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग ब्रिस्क इन किल ऑन अ लार्ज स्केल. आता या कोळशावर आधारित जे आहे शेगडीसुद्धा आहे ज्याच्यावर स्वयंपाक केला जातो. आणि ब्रिक्स इन किल म्हणजे काय? भट्टी म्हणजे वीज आपलं विटेची जी भट्टी असते. किल म्हणजे काय? भट्टी. त्याचा उच्चार किल म्हणून आहे, त्यामध्ये यन आणि यसचा उच्चार जो आहे तो करायचा नाही. किल म्हणतात त्याला.
मोठ्या प्रमाणामध्ये भट्टीमध्ये जिथं विटा भाजल्या जातात या ठिकाणी कोळशाचा वापर केला जातो. चौथा मुद्दा याच्यामध्ये गॅसेस फ्युएल्स प्रोड्युसर गॅस अँड वॉटर गॅस आर ऑब्टेन्ड फ्रॉम कोल. या कोळशापासून बनवल्या जातात. गॅशियस फ्युएल म्हणजे म्हणजे गॅस म्हणजे काय आपल्याला वायू स्वरूपातले जे फ्युएल आहेत ते. प्रोड्युसर गॅस हा गॅसचा एक टाईप आहे. प्रोड्युसर गॅस म्हणतात त्याला. वॉटर गॅस आर ऑब्टेन्ड फ्रॉम द कोल. आणि पाचवा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इट कॉन्ट्रिब्युटेट्स ग्रेटली टू द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲज ॲन एनर्जी रिसोर्स. म्हणजे जे काही आपली मनुष्याची औद्योगिक प्रगती झाली, या औद्योगिक प्रगतीला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम, कारखान्याला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केलं आहे कोळशामुळे. म्हणून आपण कोळसा प्रोड्यूस कसा झाला, फॉर्मेशन कसं झालं त्याचं, त्यानंतर त्याचे टाईप्स पाहिले आणि तिसरा प्रकार पाहिला आपण युजेस. स्क्रीनशॉट घ्यायचा, युजेस अंतर्गत हे लिहायचं. म्हणजे पहिलं झालं तुमचं फॉर्मेशन, त्याचा स्क्रीनशॉट, नंबर 2 टाईप्स आणि नंबर 3 युजेस. ऑब्झर्व अँड डिस्कस तुमच्या पुस्तकामधलं असलेलं चित्र. काय ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला बघा. 3 चित्र तुम्हाला दिलेली आहे. हाऊ वेअर मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस फॉर्म. या चित्रावरून तुम्हाला काही लक्षात येते का? पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला जे आहे ते काही प्राणी दिसत आहेत, समुद्रातले जीव आहेत ते. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला त्यांची संख्या थोडीशी कमी झालेली दिसते, बरोबर. आणि तिसरं चित्र आहे ॲट प्रेझेंटचं, म्हणजे ज्याच्यामध्ये मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस जो आहे तो तयार झालेला आहे. म्हणजे या चित्रांवरून तुम्हाला काय, आता मी एक्सप्लेन करणार आहे त्या येणाऱ्या याच्यामध्ये, फक्त तुम्हाला आता लक्षात घ्यायचं की मिलियन्स ऑफ इयर्स अगो जे प्राणी समुद्रामध्ये असतात ते मेल्यानंतर त्यांचे जे रिमेन्स आहेत, त्यांचे जे अवशेष आहेत ते समुद्राच्या पाण्याच्या तळाशी जाऊन पडतात. मग हजारो वर्षापूर्वी काय झालं की त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे थर त्याच्यावर जमा झाले. मग वरून येणारे पाण्याचा दाब आणि मातीचा दाब आणि खाली समुद्राचं तळ जे आहे याच्यामध्ये ते दबले आणि त्याच्यापासून मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस जो आहे तो तयार झाला. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायची आहे ती मी तुम्हाला आता देणार. Mineral oil and natural gas were formed from the bacterial decomposition of the remains of the sea organism, plants and animals. म्हणजे समुद्रामध्ये असलेले प्लांट आहे असो किंवा ॲनिमल्स असो, याचं जे आहे डिकम्पोजिशन झालं, बॅक्टेरियल डिकम्पोजिशन झालं आणि ते समुद्राच्या मध्ये आतमध्ये गाळल्या गेले मिलियन्स ऑफ इयर्स अगो, लाखो करोडो वर्षांपूर्वी. Over a long period of time, due to the high pressure and the temperature and the catalytic activity, these remains got converted into mineral oil and natural gas. आणि याद्वारे म्हणजे हे प्रेशर जे आहे, टेम्परेचर, प्रेशर आणि काही कॅटलिटिक ॲक्टिव्हिटीजमुळे यांचं रूपांतर मिनरल ऑइलमध्ये आणि नॅचरल गॅसमध्ये झालं. ऑर्डर, ऑब्झर्व अँड डिस्कस हाऊ वेअर मिनरल्स अँड नॅचरल गॅस फॉर्म्ड. याचं उत्तर ह्या समोर तुमच्या समोर आहे. स्क्रीनशॉट घेणे, नोटबुकमध्ये लिहिणे. चला पुढचा मुद्दा आपण बघणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे ज्याचं नाव आहे ONGC. या ONGCचा लॉंग फॉर्म जर सांगतो म्हटलं तर त्याचा लॉंग फॉर्म आहे द ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ONGC वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन द 14 ऑगस्ट 1956. 1956 साली या कंपनीची स्थापना भारत सरकारने केली. इट फंक्शन्स द अंडर द मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे भारत सरकारचं जे खातं आहे, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस जे खातं आहे त्या खात्यामार्फत ONGCची स्थापना करण्यात आली. ONGC इज द लार्जेस्ट ऑइल अँड द गॅस रिसर्च अँड प्रोडक्शन कंपनी इन इंडिया. जगातली दुसरी आहे, म्हणजे जगामध्ये सौदी अरेबियाची सर्वात मोठी कंपनी आहे, पण आपल्या भारतासाठी ONGC जी आहे ती सर्वात मोठी कंपनी आहे. इट्स हेड ऑफिस इज ॲट डेहराडून, जे उत्तराखंडमध्ये आहे,
आणि ONGC प्रोड्युसेस अबाउट 77% ऑफ द क्रूड ऑइल अँड 62% ऑफ द नॅचरल गॅस प्रोड्यूस इन द इंडिया. भारतामध्ये तसं पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरल गॅसही नाही आहे आणि सोबतमध्ये मिनरल ऑइल बी नाही आहे. पण जेही काही सापडते काही ठिकाणी त्याच्यातला 77% भाग जो आहे एकटी ONGC प्रोड्यूस करते. क्रूड ऑइल अँड 62% ऑफ द नॅचरल गॅस प्रोड्यूस इन द इंडिया. 62% नॅचरल गॅस जो प्रोड्यूस होतो भारतामध्ये त्याचं प्रोडक्शनही कोण करते? ONGC. वन ऑफ द 7 कमर्शियली इम्पॉर्टंट अंडरग्राऊंड ऑइल रिझर्व्स इन इंडिया. आपल्या भारतामध्ये 7 ठिकाणी जे आहे हे रिझर्व सापडतात. तुम्ही इंटरनेटवरून त्यांची माहितीसुद्धा घेऊ शकता. त्यांचं ठिकाणं बघा कुठं आहे. ONGC हॅज सक्सेसफुली एक्सपोर्ट 6. त्यापैकी 6 जे आहे हे कोणं शोधून काढले? ONGCनं शोधून काढले. एक नाही काढलं, ते रिलायन्सनं काढलं. गोदावरीच्या याच्यामध्ये काही गॅस सापडला होता बँक्समध्ये पात्रामध्ये, तो रिलायन्सनं शोधून काढला होता. म्हणून ONGCची माहिती मी तुमच्यासमोर दिलेली आहे. पेज नंबर 107 पानावरची ही माहिती आहे. फक्त तुम्हाला माहिती असो म्हणून तुम्हाला सांगितलं, याचं काही करायचं नाही. चला पुढचा मुद्दा आपण बघू. मिनरल ऑइल. मिनरल ऑइल नॅचरल रिसोर्समधलं पुढचं आहे मिनरल ऑइल. चला मिनरल ऑइल कसं बनलं आपण बघणार आहे. मिनरल ऑइलची इन्फॉर्मेशन तुमच्या पानावर मिनरल ऑइल म्हणून तुम्हाला एवढ्या मोठ्या पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. पण आपण शॉर्टकट फॉर्ममध्ये पॉईंटच्या फॉर्ममध्ये तुमच्यासमोर आता ती मांडणार आहे. मिनरल ऑइल चला आपण आता बघूया. आता मिनरल ऑइलचे जे पॉईंट्स तुमच्यासमोर येणार आहे या प्रत्येक स्लाईडचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे. पॉईंट नंबर 1, इट इज द लिक्विड फ्युएल फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक सबस्टन्स बरीड अंडरग्राउंड. जसं तुम्हाला माहीत आहे की कोळसा तयार झाला, सेम प्रकारे जे आहे ते कोण तयार काय झालं? मिनरल ऑइल जे आहे ते तयार झालेलं आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. पहिल्या मुद्द्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. नसेल घेतला गेला तर मागे रिवाइज जायचा आणि मग स्क्रीनशॉट घ्यायचा. काही कुठं गेलेलं नाही व्हिडिओ. आपण फॉरवर्ड रिव्हर्स करून आपण आरामामध्ये ती गोष्ट करू शकतो. दुसरा पॉईंट आला याच्यामधला. बॉडीज ऑफ द डेड सी ऑर्गॅनिझम सँक टू द बॉटम ऑफ द सी मिलियन्स ऑफ इयर्स अगो. लेयर्स ऑफ सॉईल अँड द सँड कलेक्टेड ऑन देम. काय झालं की बा जे समुद्रामधले जे प्राणी आहे वनस्पती आहे ते समुद्राच्या तळाशी गाडल्या गेले, त्याच्यावर मातीचे जे आहे ते थर साचले गेले आणि त्या प्रेशरांमुळे जे आहे ते मिनरल ऑइल जे बनलं. पॉईंट नंबर 3 बघू. द रिमेन्स ऑफ द डेड ऑर्गॅनिझम्स वेअर ट्रान्सफर्ड इन टू द मिनरल ऑइल ड्यू टू द हाय प्रेशर अँड टेम्परेचर. हाय प्रेशर आणि टेम्परेचरमुळे त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? मिनरल ऑइलमध्ये झालं. चौथा मुद्दा आहे अंडरग्राउंड मिनरल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू द ऑइल वेल्स. म्हणजे तेल विहिरीमधून, म्हणजे जशी पाण्याची विहीर असते तशी तेलाचीही विहीर असते. या तेलाच्या विहिरीमधून त्याला या मिनरल ऑइलला जे आहे ते बाहेर काढण्यात येते. पाचवा मुद्दा थोडासा मोठा, 6वा मुद्दा मोठा राहील. 5वा मुद्दा पहा काय आहे. मिनरल ऑइल इज फाउंड मेनली इन ऑइल सँड्स, शेल, सँडस्टोन अँड लाईमस्टोन ॲट द डेप्थ ऑफ अबाउट 1000 to 3000 मीटर. 1000 ते 3000 मीटरच्या खाली जे आहे हे मिनरल ऑइल सापडते. ज्याच्यामध्ये वाळू ज्या भागामध्ये वाळवंटी भागामध्ये असेल, शेलच्या भागामध्ये असेल, सँडस्टोन जिथं बनलेला आहे आणि लाईमस्टोन ज्या ठिकाणी बनलेला आहे, खडकाचे प्रकार आहेत ते. त्यामुळे 1000 ते 3000 मीटरच्या खाली जे आहे ते पर्यंत हे जे फॉसिल फ्युएल मिनरल ऑइल जे आहे ते सापडते. 6वा मुद्दा पेट्रोलियम महत्त्वाचा मुद्दा आहे, मोठा मुद्दा आहे. हा सुद्धा तुम्हाला मिनरल ऑइल अंतर्गतच लिहायचा आहे. मिनरल ऑइल इज ऑल्सो नोन ॲज पेट्रोलियम ऑर क्रूड ऑइल. या मिनरल ऑइललाच पेट्रोलियम म्हटल्या जाते आणि या मिनरल ऑइललाच एक तिसरं नाव आहे, त्याचं नाव आहे क्रूड ऑइल. त्याला क्रूड ऑइल सुद्धा म्हटल्या जाते. इट इज ग्रीनिश ब्राऊन इन कलर. हिरवट तपकिरी रंगाचं ते एक लिक्विड आहे.
पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ मेनी कंपाऊंड्स. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडचं ते मिक्सचर आहे. मेनली हायड्रोकार्बन्स त्याच्यामध्ये असतात. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय, केमिस्ट्री अंतर्गत तुम्हाला येणाऱ्या इत्यामध्ये समजणार आहे ते. त्यामुळे सध्या तुम्ही फक्त एवढं नाव लक्षात द्यायचं की हायड्रोकार्बन. इट इज ऑल्सो कंटेन्स अ कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजनही असू शकतो, नायट्रोजन असू शकतो आणि सल्फरही त्याच्यामध्ये असतो. चौथा मुद्दा याच्यामध्ये आहे, इट इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू द ऑइल वेल्स अँड रिफाईन्ड बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टू द सेपरेट द अदर कॉम्पोनंट्स. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन नावाची पद्धत. आता डिस्टिलेशन तुम्हाला माहीत आहे, पाण्याचं डिस्टिलेशन कसं करतात ही प्रोसेस तुम्हाला माहीत आहे. पण एक या मिनरल ऑइलपासून वेगवेगळे पदार्थ सेपरेट करण्यासाठी जी पद्धती वापरली जाते तिचं नाव आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या माध्यमातून आपण मिनरल ऑइलपासून पेट्रोल, डिझेल, टार, केरोसिन हे वेगवेगळे पदार्थ जे आहे ते अलग केले जातात. येणाऱ्या इयत्तांमध्ये तुम्हाला हा भाग येणार आहे, सध्या तुम्ही ताण घेऊ नका. पाचवा मुद्दा, एव्हिएशन पेट्रोल म्हणजे विमानामध्ये टाकण्यात येणारं पेट्रोल. आपल्या गाड्यांमध्ये टाकणारं पेट्रोल नाही, विमानामध्ये वेगळ्या प्रकारचं पेट्रोल टाकलं जाते. गॅसोलिन म्हणजेच पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्ता. जो नॅफ्ता आहे आपल्या घरातला डांबराची गोळी आपण त्याला म्हणतो नॅफ्ता, तो सुद्धा पेट्रोलियमच पदार्थ आहे. ल्युब्रिकेटिंग ऑइल, आपल्या गाड्यांमध्ये टाकण्यात येणारं ल्युब्रिकेटिंग ऑइल. टार म्हणजे डांबर, आर ऑब्टेन्ड फ्रॉम द पेट्रोलियम. म्हणजे रोड बनवण्यासाठी जे डांबर वापरले जाते ते सुद्धा मिनरल ऑइलपासून बनवल्या जाते. एवढं महत्त्वाचं आहे. मग मिनरल ऑइलपासून म्हणजेच पेट्रोलियमपासून किंवा क्रूड ऑइलपासून काय काय बनवल्या जाते? एव्हिएशन पेट्रोल, गॅसोलिन, डिझेल, केरोसिन, नॅफ्ता, ल्युब्रिकेटिंग ऑइल अँड टार आर ऑब्टेन्ड फ्रॉम पेट्रोलियम. आणि कोणत्या प्रोसेसद्वारे? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. हे नाव हमेशा लक्षात ठेवायचं. दे आर यूज्ड ॲज अ फ्युएल अँड फॉर द प्रोडक्शन ऑफ डाईज. वेगवेगळ्या प्रकारचे रंग बनवण्यामध्ये सुद्धा यांचा वापर केला जातो. पेस्टिसाइड, कीटकनाशके बनवण्यासाठी सुद्धा मिनरल ऑइल वापरले जाते. इव्हन परफ्यूम, ते म्हणजे सेंट जे आहे, अत्तर जे आहे, हे सुद्धा याच्यापासून बनवले जाते. आणि आर्टिफिशियल फायबर्स, ते टेरिलिन, टेरिकॉट, नायलॉन नावाचे जे असतात की नाही, आर्टिफिशियल फायबर आहेत ते. नॅचरल फायबर आहे कॉटन. आणि हे जे आर्टिफिशियल फायबर आहे हे सुद्धा बनवण्यासाठी मिनरल ऑइल जे आहे ते वापरल्या जाते. तुमच्यासमोर हे मुद्दे, एवढे 6 मुद्दे आलेले आहेत. म्हणजे 6 पॉईंट आणि 6व्या पॉईंटमध्ये पण 6 पॉईंट आहेत. हे सगळे तुम्हाला एकेकाचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तुमच्या वहीमध्ये ते तुम्हाला लिहायचे आहे. आता या ठिकाणी नॅचरल गॅस नावाचा आणखी एक भाग आहे, परंतु आता जवळपास 27 मिनिटाचा भाग जो आहे तो आपला संपलेला आहे. या ठिकाणी नव्यानं तुम्हाला तो समजणार नाही, म्हणून मी या ठिकाणी थांबतो आणि येणाऱ्या भागामध्ये आपण जो आहे हा नॅचरल गॅस काय असतो तो जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मी समजून सांगणार. आता कसं वेळही झालेली आहे, तुम्हाला प्रत्येक मुद्दा जो आहे तो लक्षात येणार नाही, त्यामुळे आपण हा भाग नंतरच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय.